रामकृष्ण हरी. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 340वा पालखी जवळ येऊन ठेपलेला आहे. 18 जूनला त्याचं प्रस्थान आहे. यंदाच्या वर्षी संस्थांमार्फत एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्ही सर्वांनी तो चांगला निर्णय घेतलाय की संस्थांकडूनच बैल खरेदी करायची आणि ते पण चांगल्या शेतकऱ्याची खरेदी करायची आणि रथाला जोडायचा असा एक आम्ही निर्णय घेतलाय. त्यानुसार गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही कर्नाटकमध्ये जाऊन एक बैलजोडी खरेदी केलेली आहे व एक बैलजोडी साताऱ्यातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली आहे. एक बैलजोडी अजून चौघड्याच्या गाडीला घ्यायचा बाकी आहे. ती येत्या 1-2-3 दिवसात खरेदी करणार आहोत. बैल पाहत असताना बैलांची खुरं काळी आहे का तांबडी आहे, बैल चालताना त्यांचे पाय ना काही एकमेकाला मागच्या लागतात का, बैल असा खाली वाकून चालतो का मान झाडून चालतो, किंवा तो चालायला कसा आहे, असं त्वऱ्यात चालतो का मान वर करून, या सर्व त्याच्या खुणा पाहिल्या जातात. तो मारतो का लात मारतो का काय करतो, हे सर्व त्याचे गुण पाहूनच आम्ही तो बैल खरेदी केला जातो. त्यावेळेस आम्ही बैल पाहायला जातो त्यावेळेस आम्ही अक्षरशः ती बैल आहे ना बैलगाडीला झुपली जातात आणि 15-20 लोक त्या बैलगाडीत बसून तो बैल कसा ओढतो गाडी, त्यानुसार तो चालतो कसा, बैल कसा ओढतो, त्याची उंची किती, त्याची ताकद कशी, शिंगात सारखा आहे का, हे सर्वच पाहून आम्ही मग ती बैल घेतो. एजंट दाखवतो पण ती शेतकरी जवळ असतो, एजंट आम्हाला त्या शेतकऱ्याजवळ नेतो व त्या शेतकऱ्याची बैल आम्ही घेतो. आपलं नाव हबप दिलीप नारायण मोरे, पालखी सोहळा प्रमुख.